नमस्कार. वेलकम टू आवर शो दोन बायका गप्पा ऐका. मी अपर्णा दीक्षित. मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे आणि 2 मुलांची आई आहे. मी अवंती दामले. मी स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट, वेलनेस कन्सल्टंट आणि 2 मुलींची आई आहे. आम्ही दोघी घट्ट मैत्रिणी आहोत आणि खूप गप्पा मारतो. आमच्या गप्पा हा आमचा टाइमपास नसून ऑक्सिजन आहे. अशा आमच्या गप्पा घेऊन आलो आहोत ह्या पॉडकास्टमध्ये, ज्यात आम्ही मारणार आहोत रोजच्या आयुष्यावर गप्पा. मुलं, करिअर, संसार, अवतीभवतीचं जग, थोडंसं गॉसिप, थोड्या ट्रेंडिंग बातम्या. तुम्ही सामील व्हा ह्या आमच्या गप्पांमध्ये. चला तर मग, गेट कम्फर्टेबल, गेट युअर कॉफी आणि सुरू करूयात. 2 बायका गप्पा ऐका. नमस्कार. तुम्ही ऐकत आहात 2 बायका गप्पा ऐका. मी अपर्णा दीक्षित. आणि मी अवंती दामले. अवंती, माझ्या नवऱ्याला ना माझ्या बहिणीने केलेलं पन्ह आवडतं. गेली कित्येक वर्ष उन्हाळ्यात तीच आम्हाला पन्ह करून पाठवते. मी फक्त गार पाणी घालते त्याच्यामध्ये. तो सतत तिच्या सुगरणपणाशी माझ्या कामचलाऊ कुकिंगचं कंपॅरिझन करत असतो. पण मी ते घेऊ शकते राईट स्पिरिटमध्ये आणि मी तिला फॉर लाईफ पन्हे मेकिंग आउटसोर्स केलेलं आहे. पण नेहमीच कंपॅरिझन असं लाईटली नाही घेता येत ना. कधी कधी ते फार जिव्हारी पण लागतं. त्याबद्दलच आहे आजचा एपिसोड. भेटूयात छोट्या ब्रेक नंतर. 2 बायका गप्पा ऐका. वेलकम बॅक. आपण ऐकतोय 2 बायका गप्पा ऐका आणि मी अवंती दामले. मी अपर्णा दीक्षित. आणि आजचा विषय आहे कंपॅरिझन. अपर्णा, तू आत्ता म्हणालीस की तुझी झालेली पन्ह्याबरोबरची जी कंपॅरिझन होती ती तू एकदम छान स्पिरिटनी हँडल केलीस. मला नाही करता येणार ते. हो, मला शक्यच नाही आहे. मला असं खूप वाईट वाटेल किंवा आय थिंक माझं भांडण पण होऊ शकतं. असं होऊ शकतं माझ्याकडून. किंवा बिंग ऑनेस्ट. विल यू ट्राय टू हार्ड टू मेक युअर पन्ह? हो, अगदीच. मग मी रोज पन्ह बनवेन आणि रोज त्याला प्यायला देईन की रोज पी. आय नो. आणि आय अंडरस्टँड, होऊ शकतं हे. मैत्रिणींमध्ये किती कंपॅरिझन होतं. हो, तेरी साडी मेरे साडी से सफेद केसी. त्याच्यावर तर जाहिरात पण करतात ते की हा ती मैत्रीण येते, तिची साडी सुंदर पांढरी असते. हो, म्हणजे या दे अंडरस्टँड सायकोलॉजी बायकांची. आणि नुसती काय म्हणूयात, नुसत्या दिसण्यावरून कंपॅरिझन नाही. तिच्या साडीवरून, तिच्या दागिन्यांवरून, तिच्या घरावरून, तिच्या मुलांवरून ही कंपॅरिझन चालूच राहते. कुठे त्याला ब्रेक नाहीये. आय नो दॅट कॅन हॅपन. माझा नवरा ना अजून एक कंपॅरिझन करायचा माझ्या सासूबाईंच्या कुकिंग स्किल्सशी. म्हणजे माझ्या कुकिंग, तुला लक्षात आलं ना, माझ्या कुकिंगवर ना खूप कंपॅरिझन होतं. तर त्याला त्याच्या आईच्या हातच्या पुरणपोळ्या, खव्याची पोळी, गुळाची पोळी अमेझिंग, म्हणजे त्या खरंच खूप सुंदर करायच्या आणि अशा तोंडात विरघळायची त्यांची पुरणपोळी. आणि मग त्या माझं आईसारखं नाही झालं. मग मी ठरवून टाकलं की आता त्यांनाच सांगायचं, तुमच्याच आवडतात त्याला, तर तुमचंच आहे हे डिपार्टमेंट. जेव्हा अशी डेलिकेसी करायची, इट्स ऑल युअर्स. आणि त्या खूप प्राईड घ्यायच्या ह्याच्यात. म्हणजे एक गोष्ट आहे की जी माझी मुलाला खूप आवडते आणि बायकोची अजिबात आवडत नाही. सो त्या खूप आनंद घ्यायच्या. पण आय नो काही वेळेला ते असं लागतं, खूप त्रास होऊ शकतो. आय अंडरस्टँड, होऊ शकतं असं खरंच. लहानपणी ना म्हणजे आई बाबा, मला भाऊ आहे आणि तो खूपच हुशार आहे. तर त्याच्या मार्कांवरून माझ्याशी कंपॅरिझन. आणि मी अशी इमॅजिन करायचंय माहितीये की मी एका तराजूच्या एका साईडला बसली आहे आणि माझं पारडं वरच जातंय. म्हणजे ते इतकं, म्हणजे खालीच जात नाहीये आणि ते इतकं हलकं आहे. आणि अमेयचं पारडं म्हणजे युनिट टेस्टचे मार्क्स, हवाईचे मार्क, अॅन्युअलचे मार्क, असं सगळं त्याचं, आणि त्याला मिळालेली बक्षिसं. मग ते इतकं जड असायचं पारडं की बस. म्हणजे हे मी आय ऑलवेज रिमेंबर दिस की ही अशी तुलना असायचीच घरामध्ये, नकळत का होईना असायची. पण अगं हे घरोघरी आहे ना. आमच्या घरात पण व्हायचं. माझी बहीण मोठी असल्यामुळे ती अशी एकदम सॉर्टेड, आणि ती बघा कसं करते, ती बघा. आणि तिला पण असं व्हायचं की तू मोठी आहेस ना, मग तुला समजलं पाहिजे वगैरे असं. आणि चुलत पण खूप भावंड असतात. आपण वाढत असत, यू रिमेंबर, आपण उन्हाळ्याच्या सुट्टीत वगैरे एकत्र आलो की झालं, आई असा स्टॉक जमा करणार की गेल्यावर घरी कशावरून मला झब्बू बसेल सांगता येत नाही.
आणि त्यांना बरोबर सापडतं काहीतरी जे आपल्या मुलांमध्ये नाहीये आणि दुसऱ्यांमध्ये नक्की आहे. नक्कीच. तू बघ ना, माइलस्टोन्स वरनं किती मुलांच्या आया कम्पेअर करतात, किती म्हणजे मला अगदी आठवतंय, आर्या अनुष्काला जेव्हा मी डॉक्टरांकडे घेऊन जायची तेव्हा अनुष्का तशी कमी बोलायला लागली. सुरुवातीला अजिबात बोलत नव्हती. तर सगळ्यांना, अरे ती आता 7-8 महिन्याची झाली, ती काहीच बोलत नाही का, काहीच बोलत नाही का, असं मला सारखे त्याच्यावरून डिवचायचे. आणि मग मलाही कुठेतरी भीती वाटायला लागली होती की बापरे, हिचा हा माइलस्टोन येतच नाहीये. आय नो. तू आठव, आपण त्या काय म्हणतात त्याला, डॉक्टर लहान मुलांना, बालरोग पेडिट्रिशियनच्या ऑफिसमध्ये वेटिंग एरियामध्ये आपण असं बघत असतो, आता हे किती वयाचं असेल हे मूल, मग हा रांगतोय, हा मान धरतोय, हा बोलायला पण लागलाय आणि आपलं ठोंबा आपला अजून आलत नाहीये. आय नो, असंही व्हायचं. आणि सासरे सासूबाई आई बाबा माझे सगळे, हा मग हे झालं का, मग हे झालं का, मग आता चालायला लागला का, पळायला लागला का, बोलायला लागला का, किती शब्द बोलतोय, असं सगळं. तू तेव्हा तुझी दोन्ही मुलं जेव्हा लहान होती तेव्हा तर तू परदेशातच होतीस, मग तेव्हा तुला तिकडे पण जाणवायचं असं खूप. आणि अगं ते म्हणजे युरोपियन मुलं वेगळीच असतात ना, त्यांची धाटणीच वेगळी आहे. सो मला ते खूप स्वतःला रिमाइंड करायला लागायचं की आपण वेगळ्या आपला मेकअप वेगळा आहे आणि हे वेगळं प्रोडक्ट आहे, हे वेगळं, आपलं प्रोडक्ट वेगळं आहे, असं सारखं स्वतःला सांगायला लागायचं. पण खूप नॅचरली होतं, बिकॉज वी विश सो वेल ना आपल्या मुलांचं सगळं राईट वेळेला व्हावं, सगळं छान व्हावं, हेच तर इंटेन्शन असतं. बट होतं, म्हणजे लोकांकडनंही होतं, आपल्याकडनंही होतं. आणि 2 मुलं, म्हणजे तुलाही माहिती, 2च वर्षाचं अंतर असलं की आपण त्या दोघांमध्ये पण किती कंपेअर करतो की ती तर एवढ्या लवकर बोलायला लागली, ही अजून बोलत नाही, असं खूप होतं. माझी अशी थोडीशी कंपॅरिझन मुलींच्या बाबतीमध्ये की आर्या तशी शांत होती आणि अनुष्का अशी पीर 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 मागे माझ्या सतत चालू असायची तिची. आणि म्हणजे मी तिला म्हणायचे की हिला एक अतृप्त आत्मा आहे ह्याच्यामध्ये की जो शांतच होऊ शकत नाही. किंवा तुला मदरहुडचा असा होलसम एक्सपिरियन्स यायला पाहिजे म्हणून ही अरेंजमेंट होती की एक शांत तर दुसरी अशी कडकडी. पण हे खूप, म्हणजे ते वेगळे वेगळेच असतात ना, दे आर 2 डिफरंट पर्सनॅलिटीज. आणि मला झोपेवर नसायचं, असीमला झोपवणं हे एक टास्क असायचं. म्हणजे मी अशी त्याला झोपायला जायचे, मी एक झोप काढून खाली आम्ही दोघं यायचो परत. आणि चिन्मय एवढा झोपायचा की मला असा डाऊट यायचा की हे बाळ एवढं का झोपतं. मी असे हलवायचे त्याला जाऊन थोड्या वेळाने की फार झोपतोय हा. कारण कम्पॅरिझन, जे काही आपल्या डोक्यात एक मार्क सेट होतो त्याप्रमाणे आपण कम्पेअर करतो. पण आय नो हे खूप होतं. आणि दुसरं एक कम्पॅरिझन आय रिअली वॉन्ट टू टॉक अबाउट, की हे जे आपले फिटनेस फ्रीक नवरे असतात, आय स्वेअर आणि मग त्यांच्या फ्रेंड्स असतात किंवा जिम मधले सर असतात, तुम्ही पण करा ना, सरांनी आज एवढे वेळा रिपिटेशन्स केल्या, मला नाही करायचंय, माझा गोल वेगळा आहे. मी आता ठरवलंय की नवऱ्याच्या जिमला जाईल तिकडे मी अजिबात जायचं नाही, मी अजिबात जाणार. ट्रू. कारण ते कम्पॅरिझन नाही, माझं असं नाही होत. पण माझ्या नवऱ्याच्या ज्या मैत्रिणी वगैरे आहेत ना, दे आर ऑल गुड रनर्स आणि त्या खूप फिट आहेत. आणि मग थोडंसं त्याला होत असतं असं अधनं. पण यु नो माय आईज से इट ऑल. जेव्हा तो असं काहीतरी बोलतो तेव्हा मी ज्या पद्धतीने रिॲक्ट करते, आय थिंक त्यांनी स्टॉप केलं असं. पण असं खूप व्हायचं की यु नो की इफ शी कॅन डू इट, वाय कांट यू डू इट, अशा पण तुला सांगू अपर्णा, मी तुझंच म्हणजे डोक्यात विचार ठेवते की तू कसं म्हणाली होतीस की मी जेव्हा पळते ना तेव्हा ते माझ्यासाठी मी पळत असते आणि मला कोणी आजूबाजूला नको असतं. आय लव्ह दॅट फंडा. आणि मी तो आता हळूहळू इम्प्लिमेंट पण करते. मी कोणालाही बरोबर न घेता माझं रन किंवा वॉक, जॉग, व्हॉट एव्हर ते मी करते. आणि मला हळूहळू ते आवडायला लागले. आधी मला असं वाटायचं की कोणीतरी मैत्रिणी यावी, कोणीतरी बरोबर यावं, पण आता मी तुझं फॉलो करते. आय नो. म्हणजे वी कॅन कम्पीट विथ आवरसेल्व्हज ना, की काल मी जर 1 तासात एवढी पळले तर आज कॅन आय डू बेटर, अशा पद्धतीने. पण ती हेल्दी कंपॅरिझन होईल. एक्झॅक्टली. आणि खूप अनरिअलिस्टिक काहीतरी गोल नाही होणार. कारण मला माहितीये की तो ज्या व्यक्तींशी कम्पेअर करू शकतो किंवा करतो ना,
त्यांनी काय डेडिकेशननी हे साधलंय आय नो. त्याच्या मागची साधना प्रचंड आहे आणि आय हॅव ह्यूज रिस्पेक्ट फॉर दीज विमेन की ज्या अमेझिंग फिटनेस त्यांनी गाठलाय आणि दे रन सो वेल. माझी ती कुवतच नाहीये आणि सो आय टेक इट व्हेरी जोकिंगली. मी असं खूप पटापट लोकांना अनफ्रेंड की हे मला इरिटेट करतायत, आय अनफ्रेंड देम, मी यांना अनफॉलो केलं असं करते आणि त्याला आय लव्ह दिस. त्यालाही कळतं की नाही हे चालणार. तू ते एक एक्झाम्पल मागे पूर्वी आपण एकदा बोलताना म्हणली होती, काय ते भाभीजी घर पे. त्याच्यामध्ये ना ती खूप हिट आहे बरं का ही सिरियल. आणि त्याच्यामध्ये ना 2 अशी कपल्स दाखवली आहेत. एक कपल आहे ते खूप साधं आणि असं एकदम थोडंसं गावातलं राहणारं, आणि जे दुसरं आहे कपल ते एकदम मॉडर्न आहे. मग जो मॉडर्न नवरा आहे त्याला ही साधी राहणारी भाभी आवडत असते, आणि जो साधा आहे त्याला अशी एकदम मॉडर्न इंग्लिश बोलणारी आणि एकदम शॉर्ट कपडे घालणारी अशी, आणि त्यांची मज्जा. असं हे सिरियल आहे. पण ह्याच्यामध्ये असं दिसून येतं की किती कम्पॅरिझन आणि ह्या कम्पॅरिझन मधून कधीतरी बोर्डम किंवा कधीतरी मेंटल फटीग ट्रिगर होत असेल. की आय एम शुअर होत असेल. तू ते म्हणजे मुलांच्या बाबतीत जर म्हणलंस ना तर म्हणजे IIT एंट्रन्स एक्झाम्स आणि ह्याच्यासाठी तयारी करणारी मुलं. आय नो अ क्लायंट, म्हणजे एक मुलगा माझ्याकडे येत होता काउन्सिलिंगसाठी, खूप स्ट्रेसमध्ये होता आणि स्टोरी अशी होती की तो IIT प्रिपरेशनसाठीच, ते खूप फेमस पुण्यातले क्लासेस आहेत ना त्याच्यासाठीच तो पुण्यात येऊन राहिला होता. आणि तो मला सांगत होता की देर इज अ CCTV कॅमेरा इन एव्हरी रूम आणि माय पेरेंट्स कीप वॉच की मी एवढे तास खरंच अभ्यास करतो का नाही. आणि त्याला माहितीये बरं का की इथे कॅमेरे आहेत आणि ऑल दॅट. सो तो भरपूर सर्फिंग करायला वॉशरूम मध्ये बसतो, म्हणजे ही सिट्स ऑन टॉयलेट आणि तो भरपूर सर्फिंग करत बसतो तिथे, कारण तिथे नसतो CCTV. पण इट्स सो सॅड, म्हणजे इतकं प्रेशर आहे. आणि मग त्याची आई पण मला फोन करून म्हणायची की काहीतरी करा आणि त्याला अभ्यास करायला लावा, विच वॉज रिअली खूप पेनफुल होतं त्या मुलासाठी. आणि ही क्रॅक्ड म्हणजे त्याला IIT नाही पण चांगल्या रेप्युटेड इन्स्टिट्यूट मध्ये मिळाली. ही हॅड पोटेन्शियल, पण द शिअर प्रेशर की यु नो समबडी इज वॉचिंग मी की मी अभ्यास करतोय का नाही, प्रचंड होतं ते. आता तुझ्या बरोबर मी राहते त्याच्यामुळे मी हे वाक्य मुलींना असं आधी बोलते, मी काही कम्पॅरिझन नाही करत आहे पण तुम्ही हे करायला पाहिजे. मी काही कम्पॅरिझन करत नाहीये पण तुम्ही लवकर उठायला पाहिजे. मग त्या म्हणतात आई ही एक प्रकारची कम्पॅरिझनच झाली. मी थोडासा शुगर कोटिंग करायचा प्रयत्न करते. आता आर्याचा क्लास सकाळी 6 वाजताच होता, तर मला ती म्हणाली आई मला हे योग्य नाही. मग मी तुझ्याशी बोलल्यावर तू पण म्हणाली काही गरज नाहीये. म्हणजे मी शॉक झाले, 6ला क्लास, ओ माय गॉड. पण मी त्यावेळेस तिला म्हटलं अगं बाकीच्या मुली नाही का जाणार बाकीच्या मुली जातायत, क्लास अटेंड करतायत, मार्क्स मिळवतायत, तर तू थोडासा अभ्यास तरी कर. आय नो. आणि मला वाटतं तू म्हणजे देर वेर रिझन्स वाय तो 6चा तू लावला होता, पण आय नो इट्स टफ. म्हणजे मला ना असं वाटतं की जेव्हा आई म्हणून किंवा पॅरेंट म्हणून आपण काही गोष्टीचं कंपल्शन करतो की त्याच्यामध्ये कंपॅरिझन अशी नसते, पण ठीक आहे बुवा तुम्ही हे केलं तर तुम्हाला पुढचा मार्ग जरा सोपा जाईल, म्हणजे असं मला वाटतं. आय डोंट नो, तूच सांगशील बरोबर, आय डोंट नो. पण असं थोडंसं मला तरी वाटतं की म्हणूनच आई बाबा म्हणत असतील की हे करच ते करच. आय नो आपण काही रूल्स सेट करून देतो बिकॉज आपल्याला वाटत असतं की येस आय नो बेटर आणि त्याच्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत आपण असं. पण मला काय वाटतं माहिती का, ते कम्पॅरिझनच्या दृष्टीने जर पाहिलं ना तर खूप इन्फिरिटी कॉम्प्लेक्स मुलं घेऊ शकतात जस्ट बिकॉज माय पेरेंट्स आर ऑलवेज कम्पेअरिंग मी टू समवन एल्स. आणि मग तोच म्हणजे शेजारचाच मुलगा जर एवढा लाडका आहे तुम्हाला तर मग असं काहीतरी त्यांना होऊ शकतं, कारण आपण चांगल्या इंटेन्शननी बोलत असू किंवा आपण तो फिल्टर लावत नाही बघ कधी कधी. म्हणजे आय एम शुअर पेरेंट्सच्या मनात येतं कम्पॅरिझन, पण जेव्हा ते आपण तोंडातनं बाहेर काढणार असतो तेव्हा थोडा फिल्टर लावला पाहिजे की कॅन इट बी हर्टफुल, ह्याचा मुलाला आपल्या त्रास होऊ शकतो का, असा थोडासा. आणि तू बघ मुलं ना थोडीशी रिव्हेंजफुल ऍटिट्यूड मध्ये पण जातात की तुम्ही खूप मला कम्पेअर करता, करणार तुम्ही
मी करणारच नाही. 3 इडियट्स तुला आठवतो का? हो. 3 इडियट्स मध्ये बाळ जन्मलं की ये तो इंजिनियर बनेगा, ये तो डॉक्टर बनेल, मुलगी जन्मली ते डॉक्टर बनेल, मुलगा जन्मला तर तो IIT क्रॅक करेल. आणि ह्याच्यातूनच त्याच्यातून मला खूप आवडतो तो मूवी. म्हणजे बऱ्याच मला ना असं, तुला माहित असेल ना की एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, हे खूप छान गाणं आहे. तर त्याच्यावरचं बेस्ट एक शिरीष पैंचं एक पुस्तक आहे, एका तळ्यात होती. तर त्या कशा इव्हॉल्व्ह झाल्या, म्हणजे आधी त्या कशा कुरूप होत्या, कुरूप म्हणजे त्यांची पर्सनॅलिटी वाईज, तर त्यांचं मग पुढे त्या कशा इव्हॉल्व्ह झाल्या आणि शी इज अ लिजंड. मग तसं काहीतरी काही मुलांचं असंही होत असेल बरं का, की त्यांना खूप कम्पेअर केलं आणि मग त्या एकदम छोटे आणि एकदम त्यांचा राजहंस झाला. म्हणजे तो राग ते नॅव्हिगेट करू शकतात चांगल्या एफर्ट्स की जे सक्सेसफुल होण्यासाठी वापरतात. आपण म्हणतो ना एव्हरी सक्सेसफुल माणसाच्या मागे काहीतरी अशी पेनफुल स्टोरी असते की काहीतरी खूप झालंय म्हणून दे जस्ट पुट दॅट 5th गिअर आणि एकदम ते फ्लाय करतात. असं होऊ शकतं. आय नो. पण तुला हे म्हणजे आय नो पेरेंट्स कम्पॅरिझन करतात कारण दे आर वेल विशर्स असे, पण काही वेळेला बाहेरची लोक जी अशी कम्पॅरिझन करून जातात किंवा बोलून जातात ना, तर त्याच्यात असं ऑलवेज इट्स काय म्हणतात ना वेल विशिंग कम्पॅरिझन, मागे काटा असतो आणि तो टोचतोच किंवा तो बोचतोच आपल्याला. म्हणजे ते हर्ट करण्यासाठीच केलेलं कम्पॅरिझन असू शकतं. तर तेव्हा माझ्या कानात फिल्टर पाहिजे. आता तोंडात ज्याच्या फिल्टर नाहीये, सो आय हॅव टू जस्ट टेक समथिंग विच इज युजफुल आणि जस्ट फेकून दिलं पाहिजे जे युजफुल. हे म्हणजे आपण मुलांना किंवा सगळ्यांनाच हे सांगायला पाहिजे की तुम्ही तुमच्या कानात पण एक फिल्टर लावून ठेवा, जे आत येईल ते प्रत्येकच तुमच्यासाठी नाहीये. आणि अदरवाईज तो जो ड्राईव्ह तयार होतो ना की मला असं नाही व्हायला पाहिजे माझं कम्पेअर. तू ते कुठली स्टोरी तुला आवडते? ध्रुव बाळाची. अगं जी मला खूप आवडते. ध्रुव बाळाची गोष्ट ना काय आहे की त्याच्यामध्ये त्याचे जे बाबा असतात उत्तानपाद राजा नावाचे, तर त्याला 2 राण्या असतात, एक सुनीती असते आणि एक सुरुची असते. तर सुनीती नावाप्रमाणेच अशी नीतिमत्ता असणारी चांगली तिचा हा बाळ असतो ध्रुव बाळ. आणि सुरुची जी असते ती दिसायला खूप सुंदर आणि राजाची थोडीशी लाडकी असते. तर ती सगळ्याला हिडीस पिडीस करत असते, त्याला काही खायला प्यायला नीट देत नसते, कपडे देत नसते. आणि मग एकदा काय होतं, ध्रुव बाळ त्याच्या राजाच्या मांडीवर जाऊन बसतो असंच लाडामध्ये, आणि ती राणी येते, ती चिडून बघते त्याच्याकडे, त्याला मांडीवरून खाली फेकते आणि ती म्हणते तू नाही बसायचंच इथे, आणि ही तुझी जागा नाही, इथे माझीच मुलं बसणार, माझी मुलं सुपिरियर आहेत तुझ्यापेक्षा. मग ते ऐकून त्याला खूप वाईट वाटतं आणि मग तो राजवाड्याच्या बाहेर पडतो, तपश्चर्या करतो आणि मग त्याला एक ध्रुव पद मिळतं. असं पद की ज्याला तिथून कोणी हलवणार नाही आणि अढळ असं पद आहे. म्हणूनच तो तारा अजून आपल्याला माहितीये की तो उत्तरेत असतो आणि तो त्याची जागा सोडत नाही. लहानपणापासून आय ऑलवेज ड्रीम्ड अबाउट दिस की मला माझं अढळ पद पाहिजे जिथे कोणी मला हलवू शकणार नाही. मे बी ते जे काही कम्पॅरिझन असेल आजूबाजूची त्याचं एक हे झालं असेल, पण हे अढळ पद खरंच मला खूप असं पाहिजे आहे, असं आहे. आणि यू आर क्रिएटिंग दॅट, तुझा निश तयार करतेस इन युअर करिअर. आय नो. पण ते म्हणजे तेच ते नॅव्हिगेट झाली एनर्जी, तर यु नो यू कॅन गेट समवेअर यू वॉन्ट. पण कधी कधी मुलांना नाही जमत ना असं करायला, आणि मग देर इज लॉट ऑफ डिप्रेशन, खूप एन्झायटी होऊ शकते मुलांना. अगं आत्ता एक अशी केस आली होती माझ्या क्लिनिकमध्ये, आणि तिच्या बहिणीचं लग्न ठरलं आणि त्याच्यासाठी तिने एक 16-17 किलो वजन कमी केलं. तर हिची आई लगेच मागे लागली, आता तूही वजन कमी कर आणि तू म्हणजे तुझं लग्न ठरेल. मला असं झालं की हा क्रायटेरिया नाहीये की 16 किलो वजन कमी झालं तरच तिचं लग्न ठरेल. मी म्हटलं हे बघा आपण हळूहळू करूयात सगळं, पण स्किन, हेअर, एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट. पण हे मला पटवून देण्यासाठी, त्या कम्पॅरिझन मधून बाहेर काढण्यासाठी मला 3 सेशन्स लागली. हो ना. पण म्हणजे अशी पण कम्पॅरिझन आहे की हिचं लग्न पण ठरतंय, मग तू त्याच्यासाठी काय करतेस, मग मी पण तेच करेन. म्हणजे शालू जिथून घेणार तसं मी पण घेणार, तसं डाएट कुठून घेणार तू घेतलंस तिथून मी पण घेणार, म्हणजे माझ्या मुलीचं लग्न लवकर ठरेल. सो ही सगळी कम्पॅरिझन आहे. होऊ शकतं. आय नो. पण सगळ्याच एरियामध्ये होऊ शकते, आणि त्यातल्या त्यात जर मुलांच्या बाबतीत, त्यांच्या अभ्यासाच्या बाबतीत, बोर्ड एक्झाम्स आणि एंट्रन्स एक्झाम्स, या सगळ्या ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात, इथे जर पेरेंट्सकडनं हे होत राहिलं किंवा मुलांकडनं होत राहिलं तर खूप
अनरिअलिस्टिक गोल सेट होऊ शकतात, जे साधणं खूप अवघड जाऊ शकतं आणि म्हणजे आपल्याला त्रास होऊ शकतो. सो थोडंसं कम्पेअर करताना शाळेमध्ये पण असं असतं ना ग, की फक्त हुशार मुलांचाच ग्रुप असतो आणि मग तुला किती मार्क पडले, मला किती मार्क पडले, आणि त्याच्यावर त्या ग्रुपमधली मैत्री काय ठरते. सांगते? हो हो, ह्याचा मी अनुभव पण घेतलाय आणि माझ्या मुलींच्याकडून पण मी स्टोरी ऐकते. तर आता म्हणजे आर्याच्याकडूनच मी स्टोरी ऐकली की आई मला चांगले मार्क मिळवायचे कारण का मला या ग्रुपमध्येच Oh my राहायचं. God, आई गं. हे मी ऐकलंय असं तिच्यातून. pressure हो, मुलांना. असं प्रेशर ऐकलंय मी आणि ते त्यांच्याकडूनच नकळतपणे आलेलं आहे कम्पॅरिझनचं. हो हो. मध्ये एक तू बघितला का, एक व्हिडिओ व्हायरल झाला असं बेंगलोरमध्ये का कुठेतरी, खूप मुली अशा रस्त्यात भांडत होत्या, म्हणजे युनिफॉर्म मध्ये होत्या त्या हां. शाळेच्या, आणि मारामारी म्हणजे असे केस उपटणे वगैरे जे आपण ऐकतो ना, बापरे, हां, तशी मारामारी चालली होती त्यांची ऑन समथिंग, म्हणजे आपापसातल्या काहीतरी, गोष्टींवरनं हां. आणि ग्रुपमध्ये असं वगैरे, लिटरली रस्त्यावर मारामारी चालली होती. म्हणजे आता हे मुलांमधलं ग्रुपिझम आणि त्यांची एकमेकांबद्दलचं कम्पॅरिझन, असूया, आणि इतकं टोकाला म्हणजे रस्त्यावर आलं ते लिटरली सगळं. इट्स स्केरी खरंच, की खरंच. मुलं काय करताय, म्हणजे किती आणि आपणच ते बाळकडू कुठेतरी देतोय ना, वेन वी कम्पेअर घरातच देम बोलतो. टू अदर्स. मग तेही शिकतात की कम्पेअर करत राहायचं, आणि दॅट्स हाऊ यू Grow. सक्सीड. हा, तर थोडंसं ते होऊ शकतं. सो लिसनर्स, हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे कम्पॅरिझन्सचा, आणि खूप छान गप्पा चालल्यात. पण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि कुठेही जाऊ नका. परत भेटूया ब्रेक नंतर. 2 बायका गप्पा ऐका. वेलकम बॅक. आपण ऐकतोय 2 बायका गप्पा ऐका. आणि आजचा शो आहे ना, त्याच्यामध्ये आपण जो टॉपिक घेतलाय तो आहे कम्पॅरिझनचा. येस. आणि कम्पॅरिझन मध्ये आपण बोललो ध्रुव बाळाच्या गोष्टीबद्दल किंवा 3 इडियट्स मधल्या पॅरेंट्स सारखं की हा जन्मल्याबरोबरच इंजिनियर होईल हे आधीच ठरवून टाकणं आणि त्याचं सगळ्यांना सांगणं आणि त्याचं येणारं प्रेशर, हे सगळं आपण आता बोललोय. आपण मला तुला विचारायचंय की खरंच ह्या कम्पॅरिझनच्या मागची काय सायकोलॉजी असेल? सो आय थिंक खूप नॅचरल प्रोसेस आहे कम्पेअर करणं. आपण बऱ्याच गोष्टींमध्ये, म्हणजे सगळं इव्होल्युशन कम्पेअरिंगमुळे झालं असणार आहे की वी कीप कम्पेअरिंग आवरसेल्व्स टू अदर्स, आणि आपण काहीतरी अजून अचीव्ह करत राहतो. हो. सो अपवर्ड कम्पॅरिझन हे ऑलवेज स्वतःला आणि दुसऱ्याला, आपल्याबरोबरच्या कुणाला तरी मोटिवेट करण्यासाठी होत असतं की तो बघ कसा करतोय, आपण हो, करायला हो. पाहिजे किंवा तू करायला पाहिजे. सो ते मोटिवेशन किंवा एक सेट केला जातो बार, जो अप्रोचेबल आहे आणि तिथपर्यंत तरी उडी मारली पाहिजे, अशा टाईपचं कम्पॅरिझन होतं. पण दुसरं एक खूप कम्पॅरिझन व्हायला पण पाहिजे अधनं आणि होतं पण, विच इज डाऊनवर्ड कम्पॅरिझन, ज्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की आय एम सो बेटर ऑफ दॅन धिस पर्सन, म्हणजे माझ्याकडे हे आहे त्याच्याकडे नाहीये, सो आय शुड फील ग्रॅटिट्यूड, अशा पद्धतीचं ओके. कम्पॅरिझन. आणि मला हे दिसतं पेरेंट्समध्ये कधी माहिती का, म्हणजे असं काहीतरी न्यूरो डेव्हलपमेंटल काहीतरी डिटेक्ट होतं. मग पेरेंट्स म्हणतात पण चला निदान आपलं मूल, म्हणजे ठीक आहे लर्निंग डिसेबिलिटी आहे पण बाकी काही डिसेबिलिटी नाही, चला ह्याच्यावर काम करूया. तर असं डाऊनवर्ड कम्पॅरिझन सुद्धा व्हायला पाहिजे, आणि दॅट कॅन गिव्ह अस अ फील गुड फॅक्टर की ठीक आहे माझ्याकडे हे सगळं आहे. मी बऱ्याचदा बघते लोकांना शहरावरनं कम्पॅरिझन करतात. अगदी, मला तर खूप वेळा, मी सोलापूरची आहे आणि पुण्यात आले. आय नो. आणि यू ओ फ्यू थिंग्स टू पुणे की प्रगती. हो, जी काही मी आज आहे ते फक्त पुण्यामुळे आहे. पण कम्पॅरिझन होती. एक भाषेचा लहेजा वेगळा असतो प्रत्येक ह्याच्यातला. तर ऍटिट्यूड तर त्याच्याबद्दल तर काही बोलायलाच नको. पण सोलापुरी लोक भेटल्यानंतर का बे, काय चाललंय बे, हे जे म्हणायची पद्धत आहे ती पुण्यातली लोक अशी चमकून बघायची की काय वेगळी भाषा आहे, बेची भाषा आहे. आय नो. माझ्याकडून ना बरेच वेळा असं होतं की माझी स्वतःशीच कम्पॅरिझन असते की अरे हा, मग मी आता आज असं केलं ना, आता मी आता उद्या असंच करायला पाहिजे, म्हणजे मी एक्सेलन्स कडे चालली. हे माझा थोडासा कधी कधी अट्टाहास पण होतो आणि त्याचा त्रासही होतो. पण आता जसं पुस्तकाच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो की माझं हे पुस्तक आज वाचून झालंच पाहिजे, पण ही एक चांगली ही नक्की चांगली आहे. पण जेव्हा आपल्या दोघींच्या करिअर, आपल्याला आपल्या सारख्या न्यूट्रिशनिस्ट माहितीये, सायकोलॉजिस्ट माहितीये आपल्या आजूबाजूला, आणि सोशल मीडियामुळे अगदी डेली पण आपल्याला अपडेट मिळत असतात. सो
तसं कम्पॅरिझन खूप होतं ना, की शी हॅज अ सेम करिअर ग्राफ माझ्यासारखाच, पण मग एज्युकेशन वाईज वी आर सेम बट शी इज पण समहाऊ करिअर वेगळी, म्हणजे मग ते काय ती वेगळं करते, अशा टाईपचं कम्पॅरिझन खूप होऊ शकतं. म्हणजे प्रॉडक्टिव्हिटी जास्त चांगली होऊ शकते जर कम्पॅरिझन चांगली घेतली तर. हो, चांगली घेतली तर ग. पण इफ म्हणजे मला असं वाटतं आता हे सोशल मीडियावरचे जे इन्फ्लुएन्सर्स असतात इंस्टाग्रामवरती वगैरे, आता समजा मी फिटनेससाठी कुणाला तरी फॉलो करते आणि गेटिंग इन्फ्लुएन्स्ड आणि मोटिवेटेड टू डू समथिंग, तोपर्यंत ते खूप चांगलं आहे कम्पॅरिझन जे माझं मी तिच्याबरोबर करतेय किंवा त्या व्यक्तीबरोबर करतेय. पण द मिनिट आय एम गेटिंग डिप्रेस्ड की अरे ही एवढं करते, मला एवढंही जमत नाही, आणि काही कारणाने नाही जमू शकत ग, काही कारण असतात, फिजिकल लिमिटेशन्स असू शकतात किंवा आपल्या काही करंट जबाबदाऱ्या अशा असू शकतात की मी तेवढं नाही करू शकत आहे. मग त्यावेळेला वी रिअली हॅव टू मेक अ चॉईस की म्हणजे दिस इज नॉट इन्फ्लुएन्सिंग ऑर मोटिवेटिंग मी बट डिप्रेसिंग मी, सो अनफॉलो, अनफ्रेंड, ऑल दॅट. आणि बरेच वेळा असं त्या कम्पॅरिझन मध्ये गेल्यानंतर शॉपिंग पण होत असेल ना. हो, म्हणजे हे घेऊ ते घेऊ, असे दागिने घालू, असे कपडे घालू, किंवा एक्झॅक्टली, किंवा असं होतं आता फिटनेस वरनं कम्पॅरिझन होतंय, पण मी आता तेवढी फिट नाही होऊ शकत, निदान मी तशी बॅग तरी घेते किंवा निदान तसा हेअरस्टाईल तरी करते, निदान आय विल डू दॅट. डेफिनेटली बाय दॅट स्पोर्ट्स ब्रा. कशी दिसेल माहित नाही पण मी घेईन तरी. निदान जे इझिली पॉसिबल आहे ऍटलिस्ट ते तरी करूया, असंही होतं. पण मला बॉटम लाईन काय वाटतं माहिती का, की सी आपण सगळे इतके वेगवेगळे आहोत, आपला डीएनए प्रत्येकाचा इतका वेगवेगळा आहे, वी आर सो युनिक इन आवर ओन वे. आणि म्हणजे मी असं म्हणते की आपली स्टोरी वेगळीच असणार आहे ना ग. म्हणजे काय म्हणतात ना, डब केलेला इंग्लिश मूवी किंवा डब केलेला साऊथ इंडियन मूवी पेक्षा तुमचा स्वतःचा सैराट चांगला असू दे ना. असं म्हणजे तो फोकस जर ठेवला की मी सारखं कम्पेअर करायला गेले तर म्हणजे मी तिची स्टोरी माझी करायचा प्रयत्न करतेय का, असा एक विचार का मी माझी स्वतःची लिहू स्टोरी जी माझी युनिक असेल आणि तेवढीच भारी असेल, असा एक जर आपण अप्रोच ठेवला. आणि ती थिन लाईन की एम आय गेटिंग मोटिवेटेड और एम आय गेटिंग डिप्रेस्ड, आणि मी खाली स्वतःला बघते या कम्पॅरिझनमुळे. जोपर्यंत ते मोटिवेशन आहे तोपर्यंत ठीक आहे. सो म्हणजे मी मुलींना त्यांचं फक्त पेन आणि वही आणून देणे आणि त्यांनी आपलं स्टोरी लिहिणे, आणि ती खूप सुंदर काहीतरी खूप युनिक असणार आहे, ब्लॉकबस्टर इन इट्स ओन वे. खरं आहे ना. आणि बघ ना, आपण जेव्हा आपण दुसऱ्याशी कम्पेअर करतो ना स्वतःला किंवा आपल्या मुलाला, असं की हे ऍपल आहे आणि हे ऑरेंज आहे, कसं मी कम्पेअर करू शकते. ठीक आहे, फळं आहेत दोन्ही, दोन्ही मुलं आहेत, ठीक आहे, पण एक ऑरेंज आहे, एक ऍपल आहे, दोन्हींचे कॅरेक्टरिस्टिक्स, गुणधर्म, सिट्रसी, स्वीटनेस, सगळं मस्त. पण एक तू कम्पॅरिझन आपण नेहमी बोलतो बघ की जुन्या स्वतःशी आपण करूया कम्पॅरिझन. हा एक पॉइंट आहे. तू आठव ना 10 वर्षापूर्वी तू कशी होतीस, म्हणजे ऑन सो मेनी लेवल्स आपल्या विजडम मध्ये जर बघितलं केवढा फरक झाला, आणि वी आर ग्रोईंग एव्हरी डे, आणि आपण बघतो एकमेकींना ग्रो होताना शेजारी शेजारी उभं राहून. सो आय थिंक तसं कम्पॅरिझन नक्कीच हेल्दी आहे. सो मला आता एक प्रश्न तुला विचारायचा आहे, आणि तो खरंच मला असं गरजेचा वाटतो की खरंच ऍप्टिट्यूड टेस्ट करणं मुलांच्या बाबतीमध्ये गरजेचंच आहे का? हो, आय रिअली थिंक सो. कारण बघ ना, म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की प्रत्येक जण वेगळं आहे, तर मग त्या व्यक्तीमध्ये, त्या मुलामध्ये काय कॅलिबर आहे, काय तो चांगलं शिकू शकेल, यु नो, काय ऑलरेडी येतंय पेक्षा काय असिस्टन्स म्हणून मदत करेल. नक्की. म्हणजे माय कपॅसिटी, माय लाइकिंग कुठे आहे, आणि काय अपॉर्च्युनिटीज आजूबाजूला आहेत, या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून मुलांना करिअर चूज करायला दिलं पाहिजे. आणि ते म्हणजे एखादी टेस्ट अशी करणं इज सच अ गुड आयडिया. कारण एक असा आलेखच आपल्या समोर उभा राहतो, आणि आपण वाहवत नाही जाते की मी IITian आहे तर माझ्या मुलाने गेलंच पाहिजे, किंवा म्हणजे देर इज किंवा असं पण आहे की बरेच वेळा ती ऍडमिशनच मिळत नाही. म्हणजे मेडिकलला जायचंय पण मेडिकलची ऍडमिशन नाही मिळाली, मग काय करिअर संपलं का? तर असं नाहीये. देर आर मेनी ऑप्शन्स, आणि ते तुम्ही जरा बघा. आणि स्वतःच्या उदाहरणात
मला अजून आठवतं, आता मला मे महिना संपत आला ना की मला ते अजूनही दिवस आठवतात की जूनमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये रिझल्ट लागला होता आणि रिझल्ट चांगला नव्हता कारण का अभ्यास केला नव्हता. त्या ॲग्री विथ दॅट पॉइंट. पण तो आल्यानंतर असं झालं होतं की आता म्हणजे ही काही डॉक्टरच होऊ शकत नाही, संपलं आयुष्यामध्ये, फुल स्टॉप. पण असं नव्हतं आणि बरं झालं मी नाही झाले डॉक्टर. आय एम व्हेरी हॅपी विथ व्हॉट आय एम डुईंग. राईट, एक्झॅक्टली. म्हणजे हे माझं असं प्रोफेशन आहे ना की ज्याच्यामध्ये मला कुकिंग आवडतं तर मी कुकिंग करते, मी त्या मॉडिफिकेशन्स करते. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने आपापला एक प्रांत ओळखायचा आणि मग त्याच्यामध्ये एक्सप्लोअर करायला घ्यायचं. आय नो. माझ्या डोक्यात तर असं अवंती इज इक्वल टू फूड, असं मला प्लेटच दिसते तुला बघितलं की. पण आय नो व्हॉट यू मीन की हे डेस्टिन्ड होतं कुठेतरी. आणि पण हे कळायला वेळ लागतो ना ग, आता एवढ्या वर्षांनी तुला कळतंय. पण ही जी मुलं आता त्या फेज मध्ये असतात की माझ्या आई वडिलांनी एवढे इन्व्हेस्टमेंट केली ऑफ ऑल सॉर्ट, म्हणजे पैशाची, एनर्जी, वेळेची, तर त्याला मी जर नाही फुलफिल करू शकलं तर व्हॉट्स देअर फॉर मी, अशा पद्धतीचा विचार करतात मुलं. सो कम्पॅरिझन करताना एक अशी थोडीशी ज्याला बोथट म्हणूयात अशी करणं गरजेचं आहे. अगदी खरंय, थोडीशी ब्लंट. आणि तो फिल्टर ग, आय माइट बी कम्पेअरिंग माय चाइल्ड तोंडाला सगळ्या ठिकाणी. पहिला तोंडाला लावूया, नाहीच जमलं तर मुलांना शिकूया कानाला लाव, आणि वी कॅन बी, म्हणजे त्यातला बॅलन्स साधता येणं. कारण त्या 3 इडियट्स मध्ये ना एक वाक्य आहे आमिर खानचं की कुछ ना कुछ लाईफ में तो मैं कर लूंगा. तर खरंच आहे ना, काही ना काहीतरी जमणार आहे आयुष्यात आपल्याला करायला आणि आपण ते नक्की करणार आहोत. नक्कीच. आणि अगं आता तर पॅशन असेल. आणि केवढे ऑप्शन्स आहेत आता. इट्स लाईक प्रिव्हिलेज टू बी इन दॅट एज इन टुडेज एरा, असं मला वाटतं. म्हणजे आपल्या वेळेला जा सायन्सला, जा आर्ट्सला, जा कॉमर्सला, असे म्हणजे लायकीप्रमाणे घालत होते इकडे तिकडे. आणि मार्कांवर लायकी ठरत होती. तर तसं नाही आहे. म्हणजे खूप मार्क मिळणारी मुलं सामाजिक दृष्ट्या कशी आहेत हे माहिती नाही आपल्याला. म्हणजे त्यांची कम्पॅटेबिलिटी कशी आहे, त्यांचं वागणं कसं आहे, इमोशनली. खरंच आय नो. हे सगळं मॅटर, IQ, EQ दोन्ही इम्पॉर्टंट, खूप मॅटर करतं. इम्पॉर्टंट आहे. सो ही कम्पॅरिझन पाहिजे करिअर निवडताना, जी हेल्दी राहील आणि एक चांगला स्कोप निर्माण होऊ शकेल. नक्कीच. तू कम्पॅरिझन वरनं आपण बोलतोय ना, तर आपण शॉपिंग करताना वगैरे सध्या असं खूप ट्रेंड आहे ना की ऑनलाईन सगळं अवेलेबल असल्यामुळे पण आहे की काही घ्यायचं म्हणलं की देर इज सो मच कम्पेअरिंग, पीपल आर डुईंग. म्हणजे आता फोन घ्यायचा म्हणला तर मग हा चांगला आहे का तो चांगला आहे, मग त्याच्या दोन्हीच्या फीचर्स मध्ये काय काय आहे, असे गुरु असतात. हो. देर आर वेब पेजेस ज्याच्यावरती हे कम्पॅरिझन रेडी करून मिळतं. कार घेताना माझ्या नवऱ्याने इतकं डोकं खाल्लं होतं, मग ही अशी आहे, मग ती तशी आहे, ती तशी. मी म्हणलं एवढ्या वेळात ना मी एक लॉंग ड्राईव्ह करून आले असते. इतका तो कम्पेअर करतो आणि आय थिंक दॅट कन्फ्युजेस हिम. म्हणजे इतकं कम्पॅरिझन, टू मच ऑफ इन्फॉर्मेशन. ते होतं. मग देर आर दीज युट्यूबर्स किंवा देर आर दीज वेब पेजेस खूप असे भारी भारी की जिथे सगळ्या प्रकारचं कम्पॅरिझन तुम्हाला करून मिळेल. आणि आय थिंक दे आर गेटिंग पेड बाय दीज कंपनीज ज्यांचे ते प्रोडक्ट्स आहेत आणि गॅजेट्स आहेत. पण आय नो खूप ट्रेंड आहे की कम्पेअर करायचं आणि मगच त्यातलं जे बेस्ट तुम्हाला सूट होतंय ते घ्यायचं. आणि माझं खूप इरिटेशन होतं. माझा नवरा जेव्हा हे करतो त्याला म्हणते, बायको सिलेक्ट करताना एवढं केलं होतंस का कम्पॅरिझन, सुखी झालास ना आयुष्यात. आता हे गाडीवरनं आणि मोबाईलवरनं, ओ माय गॉड, त्या ॲपल वॉचवरनं मी इतकं ऐकलंय वेगवेगळे वॉचेस, म्हणजे स्पोर्ट्स रिलेटेड. हे माझं असं डोकं आउट व्हायची वेळ झाली. किती कम्पॅरिझन करू शकतात लोक. आणि आय डोंट नो हाऊ दे डोंट गेट कन्फ्युज्ड. मला तर असं वाटतं मी जाऊ दे, जे पहिलं पटकन नजरेत भरेल ते घेऊन टाकूया, बघू, देन आय लर्न वेदर इट वर्क ऑर नॉट, असा माझा ॲटिट्यूड असतो. थोडंसं माझ्याकडून मी कन्फ्युज करते. माझी पण थोडीशी टेंडन्सी अशी आहे की मी काही इन्फ्लुएन्सर्सना फॉलो करते आणि मग त्या ज्या पद्धतीने ग्रूम करतात, त्या ज्या पद्धतीने कपडे घालतात, मग मी त्यातलं मला कसं सूट होईल, मग मी हे कम्पॅरिझन करून मग मी विचार करते की ओके. आणि आधी कसं होतं, आवडलं घेतलं असं होतं, आता तसं नाहीये. मे बी थोडंसं तुला वाटतं का इम्प्रूव्हमेंट माझ्या ग्रूमिंग? नक्की आहे. सो आय टेक मी ह्याच्यात तुला थँक्यू म्हणेन की म्हणजे ठीक आहे, आय एम ऑन राईट वे. एक्झॅक्टली. आणि म्हणजे तुला डब्ड टायटॅनिक व्हायचंय का ओरिजिनल सैराट व्हायचं?
आय थिंक तसं आपण ठेवूया. आणि तू बघ ना, म्हणजे आपण एकमेकींमध्ये कधीच कम्पॅरिझन करत नाही. आय डोंट थिंक आपण असं करतो. तू माझ्याशी नाही कम्पेअर करत ना, मग तसंच ठेवूयात ना सगळ्यांशी, म्हणजे त्रास पण कमी. सो जेवढी निखळ आहे आपली मैत्री, बिकॉज वी डोंट कम्पेअर एकमेकींशी, तसंच रिलेशनशिप्स बेटर होतील सगळ्याच ठिकाणी असली पाहिजे. खरंच आहे, खरंच. त्यामुळे कम्पॅरिझन वरून मला आता एक आठवत आहे की मी लोकांना काही बाबतीमध्ये कम्पॅरिझन करायलाच सांगते. तर उदाहरणार्थ म्हणजे आजची जी टिप आहे आपली, तर ती इट इज अबाउट कम्पेअरिंग युअर फूड विथ राईट प्रॉडक्ट. तर तुम्ही जेव्हा बाजारात जाताय तेव्हा तुम्ही जे पॅकेज फूड घेणार त्याचं लेबल रिडिंग करा, त्याची कम्पॅरिझन दिलेली असेल की ह्या म्हणजे जरी ते पदार्थ असेल बेक्ड आहे तो, असं त्यांनी सांगितलं की ही बेक्ड चकली आहे, पण तुम्ही जेव्हा ते रीड कराल तेव्हा तुम्हाला अंदाज येईल की कॅलरीफिक व्हॅल्यू मध्ये खूप कमी डिफरन्स आहे, सॅच्युरेटेड फॅट खूप जास्त आहे. तर ही राईट कम्पॅरिझन फूडच्या बाबतीमध्ये मी कंपल्सरी सगळ्यांना करायला सांगते की रीड युअर लेवल सो दॅट यू विल अंडरस्टँड की आपल्या पदार्थामध्ये कंटेंट काय आहे. म्हणजे तुम्ही दिवाळीला अगदी खूप फ्लॉन्ट केलं की हा आम्ही ना बेक शेव आणि बेक चकली आणली आहे, पण कॅलरीफिक डेफिसिट असा काहीच नाहीये, हार्डली 2-3 कॅलरीचा आहे आणि ऍडव्हर्स इफेक्टच जास्त आहे. बापरे. आणि मेंदू पण त्याला तयार नाहीये, की मेंदूला असं वाटतं की अरे मी तर काहीतरी हेल्दी ऑप्शन खातोय आणि त्या नादामध्ये ओव्हर इनटेक होतोय. बरोबर. सो थोडंसं आपण कम्पॅरिझन, ही चांगली कम्पॅरिझन आहे की फूड निवडताना स्टार्ट रिडिंग न्यूट्रिशन लेवल. पण मी तुझ्यामुळे मी ना खूप म्हणजे आता मी काहीतरी रन वगैरे करून आले, मग असं घरी आलं की एक चिक्की दिसते मला किंवा केळं दिसतं, यु नो, सो मी असं कम्पेअर करते आता कुठलं मी घ्यायला पाहिजे यातलं दोन्हीतलं. आय डू दॅट आणि मग मी राईट चॉईस करायचा प्रयत्न करते. किंवा मी गोडाचं क्रेविंग झाल्यावरती तू सांगितल्याप्रमाणे खजूर चूज करते रादर दॅन काहीतरी असतो एक डब्बा तिथे फ्रीजमध्ये गोडाचा काहीतरी. सो आय डोंट, म्हणजे मी आता ते करायला लागलेली आहे आणि दॅट्स थँक्स टू यू. पण हे कम्पॅरिझन खरंच हेल्दी आहे आणि मच बेटर कम्पॅरिझन आपल्यासाठी. सो ऑन द सेम लाईन्स, मला म्हणजे नॉट ऑन द सेम लाईन्स, पण आपण आज करिअर बद्दल आणि यु नो पीपल आता त्या फेज मध्ये असू शकतात की यु नो एक्झाम्स चालू आहेत, रिझल्ट येतील 10वी 12वी सगळं, आणि आता हा पोस्ट कोविड ऑफलाईन झालेलं आहे सगळं. सो थोडंसं मला करिअर म्हणजे जे तू म्हणलीस की ऍप्टिट्यूड टेस्टिंग केलं पाहिजे का, किंवा करिअर चूज करताना, सो तुझं आवडतं पुस्तक इकिगाई, सो त्या पुस्तकात म्हणजे इकी इज टू लिव्ह आणि गाई इज टू रिझन. सो मिनिंग ऑफ लाईफ वरती ही सगळी जॅपनीज थिअरी आहे. सो त्यातलं जे एक सुंदर डायग्राम आहे, आपण ते देऊ सुद्धा आपल्या लिसनर्सना, की आपल्याला काही प्रश्न स्वतःला विचारले पाहिजेत, मुलांना शिकवलं पाहिजे हे प्रश्न स्वतःला विचारायला, की मी कशात चांगला आहे, व्हॉट एम आय गुड ॲट, किंवा मी काय मला आवडतं करायला. सो कधी कधी ना व्हॉट आय एम गुड ॲट आणि मला काय आवडतं या वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात, बट देअर कॅन बी अ क्रॉस बिटवीन, म्हणजे त्यांचा ओव्हरलॅप नक्की होऊ शकतो. नंतर व्हॉट सोसायटी नीड्स, बऱ्याचदा माझ्या आजूबाजूच्या सोसायटीला काय म्हणजे काय डिमांड पण म्हणू शकतो आपण, की काय हवंय सोसायटीमध्ये, आणि व्हॉट आय कॅन गेट पेड फॉर. म्हणजे काय काय गोष्टी सोसायटीला हव्यात पण यू डोंट गेट पेड फॉर. रस्त्यातला प्लास्टिक उचलायला पाहिजे सोसायटीला पण आपल्याला कोणी त्याच्यासाठी पे नाही करणार. सो ऑल दिस क्वेश्चन्स आपण स्वतःला विचारले पाहिजेत आणि मग त्याच्यावरनं एक अशी छान आयडिया येऊ शकते. हा अनालिसिस बसून केला पाहिजे, मुलांबरोबर पेरेंट्सनी केला पाहिजे, की ज्यांनी आपल्याला एक असा तो ओव्हरलॅप सगळ्याचा होणारा एक असा मधला इंटरेस्टिंग झोन मिळतो, की विच कॅन बी युअर चॉईस ऑफ करिअर, आणि ज्याच्यामध्ये तुम्ही आनंदही मिळेल तुम्हाला ते करताना, तुम्ही चांगलं पण कराल बिकॉज यू आर गुड ॲट इट, आणि सोसायटीला पण त्याची गरज आहे, आणि यू विल अर्न लॉट्स ऑफ मनी. वाव, आज मी घरी गेल्यानंतर दोघींना घेऊन बसणार आणि हा नक्की करणार. आणि इफ यू गुगल दॅट डायग्राम इज देअर, पण आपण पण देऊया, ती खूप इंटरेस्टिंग डायग्राम आहे आणि खूप छान थिअरी आहे, ती करायला पाहिजे सगळ्यांनी. खूप खूप मस्त आहे. येस.
सो कम्पॅरिझन करताना हेल्दी करायची आहे आणि ती हेल्दी करताना काही ज्या थिन लाईन्स आहेत त्या क्रॉस नाही करायच्या करायच्या आहेत. आहेत, exactly. स्वतःशी करायची आहे. मी कालच्या दिवसापेक्षा आज कशी बेटर होऊ शकेन ह्याच्याशी करायची आहे. आणि आपला सैराट करायचा आपण. हा, सो आपला सिनेमा आपणच त्याच्यामध्ये ऍक्ट पण करायचं, प्रोड्यूस पण करायचं, डायरेक्शन पण द्यायचं. कोरिओग्राफी पण, एक छान डान्स नंबर होऊन जाऊ दे. मस्त मस्त, व्हेरी नाईस. येस, किती छान, मस्त. तर लिसनर्स, वेळ कुठे गेला कळलंच नाही. आजच्या गप्पांना देऊयात फुल स्टॉप. होप तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल आणि काहीतरी टेकअवे नक्कीच मिळाला असेल. तुम्ही आमच्याशी कनेक्ट करू शकता आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक हँडल IVM पॉडकास्ट्सवरती, आणि आम्ही दोघी सुद्धा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आहोत. तुम्ही शोधलंच असेल आम्हाला आतापर्यंत. लवकरच भेटूया नवीन विषयावर दिलखुलास गप्पा मारायला पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हा पॉडकास्ट ऐकायला विसरू नका दर बुधवारी IVM पॉडकास्ट ऍप, वेबसाईट आणि इतर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्सवर. 2 बायका गप्पा ऐका.